नमस्कार मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल शो जॉन. विद्यार्थी मित्रांनो, जर विद्युत सहाय्यकची जर मेरिट लिस्ट लागणार आहे, त्याच्यानंतरचं काय प्रोसिजर आहे याच्याबद्दल मी सविस्तर आणि पूर्ण माहिती देणार आहे. तर त्याची नेक्स्ट स्टेप काय आहे, तर त्याच्या नाव आल्यानंतर प्रोसिजर काही असतो त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. ओके. तर बघा मित्रांनो, विद्युत सहाय्यक या पदाकरता जाहिरात क्रमांक जे राहणार आहे, त्याची जी यादी लागणार आहे, त्याच्यामध्ये जी डिटेल माहिती म्हणजे ही माहिती असणं तुम्हाला फारच गरजेचं आहे. कारण की तुमची जी प्रोसिजरला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणजे म्हणजे ह्या पदाची जी भरती जी होती का 3 वर्षाच्या कालावधीची आणि कॉन्ट्रॅक्ट धरती, त्यानंतर ते काय करणार होते, तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला परमनंट लावणार होते, परमनंट करणार होते. ते म्हणजे या प्रकारची त्यांची ॲडव्हर्टाईज होती. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे प्रोसिजर आहे ते झाल्यावर आता बघा यामधील महत्त्वाच्या बाबी कुठल्या कुठल्या होत्या. ऑनलाईन अर्जामध्ये नोंदणी संबंधी दस्तावेज दाखले छाननी करता सादर करणे सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणजे फॉर्म भरलेला होता त्याच्यावर टिक केलेली होती ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असण्याचे गरजेचं आहे. आणि म्हणजे ज्या दिवशी कागदपत्राची जी पडताळणी करण्यात येईल त्या दिवशी जे कागदपत्र तुम्ही जर म्हणजे पेश केले नाही, त्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस डॉक्युमेंट्स पेश केले नाही, ते तुमची उमेदवारी तर ते रद्द करण्यात येईल. तुम्ही जर काही चुका केल्या असतील, ते तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट्स करेक्शन करा. आणि नाहीतर तुम्ही जर ते डॉक्युमेंट्स टिक केल्यावर तुम्ही जर डॉक्युमेंट्स पेश करू शकले असते, ते कोणत्याही प्रकारची आपल्याला मुभा देत नाही. त्याच्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट्स ते आता नसेल तर तयार करायला लागून जा. आणि त्यानंतर काय, उमेदवारांनी ज्या ठिकाणी आवश्यक असलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जाहिरातीचे अनुभव अर्हता पूर्णपणे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. अनुभवाचे म्हणजे जेही अनुभवाचे प्रमाणपत्र ज्याने एक्सपिरियन्स जर कोणता असेल मागितले, तुम्ही टिक केले असेल तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराला नेमणुकीकरता हक्क म्हणून सांगता येणार नाही. म्हणजे विद्यार्थी मित्र, तुमचं जर लिस्टमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला त्याच्यावर म्हणजे एक हक्क दाखवता येणार नाही. म्हणजे उमेदवाराची निवड ही जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्हता अटी व शर्तीच्या अधीन राहून केवळ 3 वर्षाच्या कंत्राटीचे कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनी प्रलंबित नियुक्त्यानुसार यंत्रचालक म्हणजे त्याच्यानंतर विद्युत सहाय्यकची 3 वर्ष कंप्लीट झाल्यावर तुम्हाला ते परमनंटसाठी पोस्टिंग देणार आहे. परमनंट नंतर करून टाकेल. आता अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा विद्यार्थी, निवड झालेल्या उमेदवारांनी दस्तावेज छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील अशा उमेदवारांनी 3 वर्षाचा निश्चित कालावधी करता कंत्राटी पद्धतीने विद्युत सहाय्यक म्हणून नेमणूक देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, यांचं काय म्हणणं आहे, तर जर तुमचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल, लिस्टमध्ये नाव आलं, ते याचा अर्थ हा होणार नाही का तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. पण तुमचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे चांगल्यापणे पार पडलं पाहिजे. त्याच्यामुळे ते हे महत्त्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं होतं उपकेंद्र सहाय्यकच्या, त्याच्यावरून एक तुम्हाला आयडिया यावी तुमच्या विद्युत सहाय्यकमध्ये काय म्हणजे प्रोसिजर, सिलेक्शन प्रोसिजर अँड डॉक्युमेंट प्रोसिजर कशी राहणार, त्याच्या रेफरन्सवरून मी तुम्हाला उपकेंद्र सहाय्यकच्या रेफरन्समधून तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा विद्यार्थी प्रवर्गातील निवड झालेल्या शेवटचे उमेदवारातील गुण, कट ऑफ मार्क तसेच सर्व उमेदवाराची ऑनलाईन क्षमता चाचणी, प्राप्त झालेल्या गुण, URL इम्पॉर्टंट कागदपत्र पडताळणी करता निवड पदाचे उमेदवारांना नमूद केलेल्या दिवशी व संबंधित ठिकाणी मंडळ कार्यालयाचं हजर राहणे अनिवार्य राहील. उमेदवाराच्या कागदपत्री पडताळणी करता हजर राहणार नाहीत त्या भविष्यात कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्याच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे जे म्हणजे मागच्या जे उपकेंद्र सहाय्यकचं झालेलं होतं त्याच्यावरून मी टॅली करून तुम्हाला सांगत आहे का समोरची प्रोसेस हे कशी होणार आहे. तरी तुम्ही यांची बाब घ्या. म्हणजे जर तुमचं नाव जर सिलेक्शन लिस्टमध्ये आलं आणि तुम्ही तर
त्यावेळेस तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल त्या तारखेला तुम्हाला बोलावलेलं असेल तर तुम्हाला त्या तारखेला जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे फोन वगैरे ईमेल्स वगैरे केले भेटून जाऊन तर ते तुमची उमेदवारी रद्द करणार. कारण की ज्या दिवशी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्या दिवशी तुम्हाला उपस्थित राहणे गरजेचं आहे. म्हणजे उमेदवारांनी कागदपत्रे जी पडताळणी सहखर्चाने यावे लागेल आणि कोणत्याही प्रकारचं सहखर्च केल्याने आणि नंतर बघा महत्वाचं पॉईंट निवड झालेल्या उमेदवाराच्या त्याच्या ऑनलाईन अर्जाच्या नमूद केलेल्या ईमेल आय डीवर कागदपत्राच्या वेळोवेळी माहिती जे ईमेल आय डी आहे त्याच्यावर तुमची जी म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी केव्हा यायचं आहे त्याची डेट वगैरे आहे. विद्युत सहाय्यकमध्ये जेही इलेक्शन होणार आहे स्टुडंट लोकांचं ते ईमेल आय डीमध्ये टाकलेलं आहे फॉर्म भरताना तर त्याच्यावर तुमचं पूर्ण डॉक्युमेंट्सची डेट आहे येणार आहे. तर निवड न झालेल्या उमेदवारा महावितरण कंपनी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. म्हणजे ज्याचं सिलेक्शन विद्युत सहाय्यकमध्ये झालेलं नाही आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे त्याच्यावर स्पेशली कोणी म्हणजे त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करून त्यांना सांगणार नाही का तू असं झालेलं आहे. निवड झालेल्या उमेदवार खालील दर्शवलेले मूळ कागदपत्र स्वाक्षरी केलेले छायांकित आणि प्रतसहित कागदपत्र तशीच हजर राहावे. म्हणजे तुम्हाला जे मूळ कागदपत्र जे आहे जे स्पेशल तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे आणि ते आणि एक झेरॉक्स आणि सेल्फ अटेस्टेड करून त्याला घेऊन जायची आहे. म्हणजे हे महत्त्वाचं आहे हे पूर्ण. आता बघा काय काय लागते. ऑनलाईन फॉर्म जे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला होता तो फॉर्म तुम्हाला घेऊन जावं लागेल. ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवाराला पडताळणी ठिकाणी सदर ऑनलाईन फॉर्मची प्रत उपलब्ध करून देईल. विद्यार्थी मित्रांनो हा तुम्ही खूप वेळा विचारलेली प्रश्न आहे का आमच्याकडे जे फॉर्म भरलेला होता विद्युत सहाय्यकची त्याची प्रिंट अवेलेबल नाही आहे. तर याला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. आपण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV करायला ऑफिसमध्ये जातो जर आपल्याकडे ते प्रिंट अवेलेबल नसेल तर आपल्याला तिथून काढून मिळते. तर हे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. एक जो मेन प्रॉब्लेम आहे तुमचा सॉल्व्ह झालेला आहे. SSC गुणपत्रक व गुण प्रमाणपत्र म्हणजे तुमची 10वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. 10वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही सोबत घेणं आवश्यक आहे. ITI प्रमाणपत्र इलेक्ट्रिशियन आणि वायरमन म्हणजे जेही तुमचं ITI झालेलं आहे तर त्याच्यावर इलेक्ट्रिकलमध्ये काय वायरमनमध्ये ते घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. सेंटर ऑफ शिमकल उमेदवार अधिनियम 1998 राष्ट्रीय शिक्षण उमेदवारांची पूर्णपणे झाल्यानंतर 20 तांत्रिक व्यावसायिक अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टरमधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र NCVT म्हणजे दिल्लीकडून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र. म्हणजे तुमची अप्रेंटिस जर कंप्लीट झालेली असली तर मग त्याचंही सर्टिफिकेट असेल तर तिथे घेऊन जायचं काही हरकत नाही आहे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्णपणे झाल्यानंतर संबंधित विस्तंत्रित ते व्यावसायिक अथवा इलेक्ट्रिकल विद्युत क्षेत्रात 2 वर्षाचा अनुभवाचे प्रमाणपत्र. जातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ह्याबद्दल खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. तर तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी असेल तर घेऊन जायची आहे. नाही बघा नसेल तर मग वैधते प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवाराची जाती वैधतेचे सोबत जोडलेले यादीचे नमूद केलेले कागदपत्र सादर करावे. म्हणजे सोबतच काय करायचं सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. आणि नंतर जे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला 6 महिने एक्सटेंड करून मिळतात. त्याच्या अंदर तुम्हाला कधी पण पब्लिश करावं लागते. शासन निर्णय 15 साली EWS साठी स्पेशली आहे. ज्यांनी इकॉनॉमिक्स विकर शिक्षण EWS मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या कॅटेगरीमध्ये त्यांनी अन्य विविध म्हणजे जे प्रमाणपत्र जे स्पेशली EWS प्रमाणपत्र मिळते तर ते तुम्हाला असणं गरजेचं आहे जर तुम्ही त्याच्यावर टिकलेलं असेल तर. समांतर आरक्षणाच्या पृष्ठ समय प्रतिकरण विहित केलेल्या प्रमाणपत्र उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाच्या एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षण नोंद केलेली असल्यास त्या सर्व प्रकारचे समांतर आरक्षण विहित केलेल्या प्रमाणपत्र सादर करणे अन्वय. म्हणजे जर इन केस तुम्ही अन्य कोणत्याही आरक्षणासाठी अप्लाय केलेले असेल जसं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्पोर्ट्समॅन एक्स सर्व्हिसमॅन वगैरे जर तुम्ही असं जर कॅटेगरीमध्ये टिक केलेलं असेल तर तुमच्याकडे जे
तर ते असणं गरजेचं आहे. तर ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही करून तयार करून घ्या विद्यार्थी मित्र, कारण की हे महत्त्वाचं आहे. ते कोणत्याही प्रकारचं असं आहे का एकापेक्षा जास्त आरक्षणासाठी जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुमच्याकडे त्या सर्व प्रकारच्या आरक्षणाचे डॉक्युमेंट्स असणं अत्यंत गरजेचं आहे. अति उच्च गुणांकधारक खेळाडूच्या ऑनलाईन अर्जामध्ये एकापेक्षा जास्त खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र नमूद केलेल्या असल्यास उमेदवाराच्या सर्व प्रकारचे प्रावीण्यप्राप्त सर्टिफिकेट जे आहे प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला असण्याचं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5% आरक्षणाचं जे स्पोर्ट्समॅनचं जे सर्टिफिकेट असते, जर तुम्ही ते स्पोर्ट्स कोट्यामध्ये जर अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला ते असणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तुम्ही एकापेक्षा जास्त खेळामध्ये जर अप्लाय केलं असेल, इन केस जर दोन तुमचे वेगवेगळे जर स्पोर्ट्स खेळत असाल तर तुम्ही तिथे अप्लाय केले असेल तर दोन स्पोर्टमध्ये, तर तुम्हाला सर्व खेळांचे जे प्रमाणपत्र असण्याची गरज आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूच्या व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यात उमेदवारांनी बाबतीत शासन निर्णय 1 जुलै 2016 दिनांक 11 मार्च 2001 असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीतील शासन निर्णय दिनांक 1 जुलै 2016 व दिनांक 11 मार्च 2019 अन्वये क्रीडाविषयक विहित अर्ज धारककरिता असलेल्या सक्षम प्राधिकरणाने केलेल्या खेळाडूच्या प्रावीण्य प्रमाणपत्र पडताळणी अहवाल कागदपत्राच्या पडताळणी दिवशी सादर करणे अनिवार्य आहे. अशा अथवा क्रीडा अटीनुसार सादर पदाकरिता अर्ज करताना खेळाडूच्या उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रावीण्य पडताळणी करून मिळालेले केलेल्या अर्जाचे पोच पावती सादर करणे आवश्यक आहे. यांचं असं क्लिअरली स्पष्ट म्हणणे आहे का तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल तर 5% आरक्षणचं जे क्रीडा कार्यालयातून जे स्पोर्ट्समॅनचं जे सर्टिफिकेट मिळतं ते असणं आवश्यक आहे. इन केस तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल त्या सर्टिफिकेटसाठी तर तुमच्याकडे त्याची जे रिसिप्ट असते ते पण दाखवली तर चालते, असं त्यांचं म्हणणं आहे. आता वेळ आहे तर तुम्ही याच्या मागे लागा आणि तुमचं जे पण सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्ही ते काढून घ्या. तर याच्यामुळेच तुम्हाला हे जे उपकेंद्र सहाय्यकच्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधारावर तुम्हाला विद्युत सहाय्यकबद्दल पूर्ण माहिती देत आहे. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे वेळ जो आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलं पाहिजे. डोमेशियल कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि सक्षम आणि डोमेशियल जे सर्टिफिकेट आहे एकदा काढावं लागतं आणि 10 वेळा काढायची गरज नाही. यालाच नॅशनॅलिटी असे म्हणतात. का तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी आहे. सक्षम प्राधिकरण केलेल्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे विद्यार्थी नॉन क्रिमिलियरमध्ये मोडतात त्यांनी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि नसेल तुमच्याकडे हे पूर्ण डॉक्युमेंट्स तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला लवकरात लवकर जे अपडेट दिलेली आहे का तुमचे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं पाहिजे नाही आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे डॉक्युमेंट्स मागितलेले आहे ते पूर्णपणे तुमच्याकडे असण्याचं गरजेचं आहे. म्हणजे जे स्पेशल मेन पॉईंट होता कास्ट व्हॅलिडिटी, याच्याबद्दल मला खूप लोकांनी प्रश्न विचारले, खूप स्टुडंट लोकांनी प्रश्न विचारले. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला क्लिअर म्हणजे इन्फॉर्मेशन देते. कोणते डॉक्युमेंट्स लागते ते पण सांगते. तर विभागीय जाती पडताळणी समिती सादर करायचे कागदपत्र, ज्याला कोणते डॉक्युमेंट्स लागतात. अर्जाचे उमेदवाराचे कागदपत्र, सक्षम अधिकाऱ्याच्या केलेले जातीचे मूळ प्रमाणपत्र, प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला TC, प्राथमिक शाळेतील जनरल रजिस्टर उतारा, जन्म नोंदणीचा उतारा म्हणजे TC लागते रजिस्टर, आणि तुमची जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते पण लागतात. अर्जदाराच्या वडिलांप्रमाणे दस्तावेज, गाव नमुना क्रमांक 14, प्रमाण जन्म मृत्यू नोंद रजिस्टर उतारा, प्राथमिक शाळा सोडल्याचे दाखला म्हणजे तुमच्या जे वडील आहे त्यांच्याबद्दलचे जे डॉक्युमेंट्स आहे ते सांगत आहे मी. गावाचे रहिवासी असेल तर ते, अजून प्राथमिक शाळा TC, प्राथमिक शाळेचे जनरल रजिस्टर उतारा, आणि हे तुमच्या वडिलाचं झालं. आणि अर्जदाराच्या आजोबाचे दस्तावेज, गाव नमुना क्रमांक 4, प्रमाण जन्म मृत्यू नोंदणी म्हणजे त्यांचं जर जन्माचा दाखला असेल त्याचं जात, आणि त्यांची डेथ जर झाली असेल तर मृत्यूची नोंदणी. प्राथमिक शाळा सोडला TC असले ते पण चालते. प्राथमिक शाळेच्या जनरल रजिस्टर उतारा, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र. तर हे तुमच्या आजोबाचे डॉक्युमेंट्स लागतात. आणि इतर जे म्हणजे कागदपत्र आहे ऑरमध्ये मध्ये दिलं आहे, वडिलोपार्जित शेतीचा 7/12 उतारा,
वडिलाच्या बाजूकडून रक्तसंबंधित नातेवाईक वैधता प्रमाणपत्र व त्याच्या उमेदवाराचे अर्जाचे असलेल्या नातेवाईक संबंधित वंशवाळप्रमाणे व त्याचे प्रतिज्ञापत्र म्हणजे तुमचं जे ब्लड रिलेशन असेल वडिलांच्या तिकडलं त्यांच्या कोणत्याही प्रकारचं ब्लड रिलेशनमधले वंशवाढ जे असेल तर तुम्हाला चालू शकते असं यांचं म्हणणं आहे. शिधीपत्रिका पहिल्या शेवटच्या पानाचे म्हणजे जेही तुमचं राशन कार्ड असेल त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचं जे झेरॉक्स महाराष्ट्र राज्य रहिवासी असलेलं प्रमाणपत्र म्हणजे डोमेशियल नाव बदल झाल्यास म्हणजे कोणत्याही प्रकारचं नाव बदल असेल कोणाच्या मुलीमध्ये वगैरे इन केस कोणी चेंजेस असेल तर त्याच्याबद्दल प्रतिज्ञापत्र आणि मूळ कागदपत्र आणि राजपत्रिका प्रमाणपत्र हे कुटुंबाची माहिती आणि कुटुंबाचे माहितीपत्र सादर करावं लागेल. हे झाले सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला अशाच व्हिडिओ संबंधित म्हणजे विद्युत सहाय्यकमधील कोणते प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. पण तुम्हाला जर असेच अपडेट्स हवे असेल विद्युत सहाय्यकबद्दलच्या तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.